नमस्कार, मी पल्लवी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण सुरळीच्या वड्याची रेसिपी पाहणार आहोत। तर यासाठी आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत आणि 1 छोटा चमचा आपण मैदा यामध्ये घालून घेणार आहोत। व्यवस्थित दोन्ही पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहेत। तर पोह्याचा जो चमचा असतो तोच चमचा मी वापरलेला आहे आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे, व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे आणि 1 वाटी दही घालून घ्यायचं आहे। ही वाटी जी आहे त्याच वाटीने आपण बेसन पीठही घेतलं होतं, त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे। आता पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे। हिंग, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद यामध्ये घालून व्यवस्थित पीठ मिक्स करायचं आहे। मिनिटभर यामध्ये सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि मिनिटभर हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती म्हणून लाल मिरची घालून घेतलेली आहे, तुम्ही हिरवी मिरची नक्कीच टाका। तर अशा प्रकारे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जी मिरचीचे कण वगैरे असतील ते निघून जातील गाळणीतून आणि सुरळीच्या वड्या करायला सोपं पडेल, त्यासाठी हे पीठ गाळून घ्यायचं आहे। आता गॅसचे आपल्या 2 बर्नर असतात, एक मोठा बर्नर असतो, एक लहान बर्नर असतो। तर आपल्याला लहान बर्नर वापरायचा आहे या रेसिपीसाठी। गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे, मीडियम हाय करायची नाहीये। आता कढई घेतलेली आहे, कढईमध्ये पीठ घालून घ्यायचं आहे। गॅस आत्ता बारीक करून ठेवलेला आहे। आता पीठ कंटिन्यू हलवायचं आहे आपल्याला, 1 मिनिटासाठी सुद्धा पीठ हलवणं बंद करायचं नाहीये। हे पीठ जवळपास 5 मिनिटात घट्ट व्हायला चालू होतं आणि जवळपास 10 मिनिटात हे पीठ तयार होऊन जातं। तर अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू हलवायचं आहे हे पीठ। आता हे पीठ शिजलं की नाही हे चेक करण्याची एक पद्धत आहे। जर हे पीठ शिजलं की नाही हे बघण्यासाठी एक प्लेट घ्या, प्लेटवरती पीठ टाकायचं आणि जर त्या पिठाचा थंड झाल्यानंतर रोल होत असेल तर आपलं पीठ शिजलं असं समजायचं। तर ही रेसिपी तुम्ही डाएटवर असाल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। डाएट करून करून कंटाळा आला असेल आणि तोंडाला चव आणणारा पदार्थ पाहिजे असेल तर अतिशय रुचकर ह्या वड्या लागतात, खूप छान लागतात, आंबट तिखट चव लागते आणि खूप छान तोंडाला अशी चव येते। लहान मुलं तर खूप आवडीनं खातील आणि परफेक्ट प्रमाणात ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर ही वडी कुठेही बिघडणार नाहीये। तर आपलं पीठ आणखीन शिजलेलं नाहीये, आपण आता बघितलं प्लेटवरती की पिठाचा रोल होत नाहीये, म्हणजेच आपलं पीठ अजून शिजायला वेळ आहे। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेते। 1 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं मध्येच पीठ, आता परत मी हलवते हे पीठ। तर आता आणखीन एकदा चेक करायचं आहे आपल्याला व्यवस्थित की त्याचा पिठाचा थंड झाल्यानंतर रोल होत असेल तर आपलं पीठ शिजलं असं समजायचं आहे। तर अशा प्रकारे मी हलवून घेते। त्याआधी जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा आणि घरात नक्की ट्राय करून पहा। अगदी 10-15 मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि खूप छान तयार होते। रोल खूप छान तयार होतात, अजिबात बिघडणार नाहीये। तर अशा प्रकारे मी परत प्लेटला लावून घेते आणि थंड झाल्यानंतर चेक करते तर याचा रोल होतोय, म्हणजे आपलं पीठ परफेक्ट शिजलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। परात घेतलेली आहे, परातीला खाली अजिबात तेल लावायचं नाहीये, तशीच परात घेतलेली आहे मी आणि अशा प्रकारे आपल्याला हे पीठ पसरवून घ्यायचं आहे। कितपत जाड आपल्याला पीठ हवं आहे त्या पद्धतीने आपण ह्याचा थर लावून घ्यायचा आहे। पातळ थर लावला तरी चालतं, आपल्या आवडीनुसार लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी पिठाचा थर लावून घेतलेला आहे। एक 5 ते 10 मिनिट थंड होण्यासाठी ठेवला आणि अशा प्रकारे कट करून घेते चाकूने। आता हे कट व्यवस्थित केल्यानंतर थंड झाली की याच्या आपण रोल करण्यासाठी घ्यायचं आहे। तर ओलं खोबरं असेल तर तुम्ही या रेसिपीसाठी नक्कीच वापरा। ओलं खोबऱ्याचा खीस करायचा आणि वड्यांवरती असं भुरभुरायचा, खूप छान चव लागते। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी अलगद रोल होत आहेत, सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि चवीला तर भन्नाट झालेल्या आहेत, आंबट तिखट अशी चव लागते। तोंडाला चव आणणारा पदार्थ आहे आणि झटपट होणारा पदार्थ आहे आणि परफेक्ट प्रमाणासह झालेला आहे आपल्या सुरळीच्या वड्या। आता तेल घेतलेलं आहे चमचाभर, त्यामध्ये जिरी, मोहरी आणि हिंग याचा तडका केलेला आहे। ओलं खोबरं असेल तर जरूर टाका, खूप छान वड्या तयार झालेल्या आहेत, चवीलाही खूप छान झालेल्या आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। परत भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।